सुप्रभात मित्रांनो, सगळे कसे आहात? आज माझा पहिला व्हिडिओ आजपासून मी सुरुवात करतोय यूट्यूबला. डेली तुम्हाला ब्लॉग्स येतील किंवा ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स येतील, कुकिंगचे असतील, काही पण असेल. तर माझ्या सुमेध ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी चाललोय कोकणामध्ये, म्हणजे ऑलरेडी आलोच आहे कोकणात. फक्त इथून एक ठिकाणी, विशेष ठिकाणी जाणार आहे, जे आपल्या सर्वांचं आवडतं आहे, जे आपल्या सर्वांच्या मनातलं आहे. तर अशा ठिकाणी जाणार आहे. इथून साधारण 189 किलोमीटर ते ठिकाण आहे. इथून 3.5 तास लागतात ते जायला. तर तिथं गेल्यावर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवेल. तर मी आता संगमेश्वर ठिकाणी, जिथं काही आपल्या लोकांनी फितुरी करून संभाजी महाराजांना पकडलं होतं. ते सुंदर असा संभाजी महाराजांचा पुतळा आहे. तर अशा आपण गावात आलेलो आहे. तर नमस्कार. समोर दिसतं तुम्हाला तो सरदेसाईंचा वाडा आहे. त्यात आपल्याला कोण फितुरी करून मुघलांसोबत मिळून तर महाराजांना पकडलं होतं. ही जागा सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे की अशा ज्या जे ऐतिहासिक अशा गोष्टी आहे, परंपरा जपायला पाहिजे. जेवढे काही महाराजांचे गड किल्ले, खरं ते आपल्याला जतन करण्याची जरूरत आहे. संगमेश्वर मधील कर्णेश्वर मंदिर, पांडवकालीन मंदिर आहे शंकराचं. तिथं आपण आता दर्शनाला चाललोय. सुंदर असं या मंदिरावरती नक्षी काम केलंय, लई छान केलंय. कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर कसबा.
मंदिराबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यावे. संगमेश्वरून मी आत्ता एका सुंदर अशा ठिकाणी राहायला आलोय. संगमेश्वरून साधारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पारिजात रिसॉर्ट म्हणून आहे, तिथं आलेलो आहे. सुंदर असं घर आहे, थोडक्यात दाखवतो, तुम्ही बघा. आंब्याच्या वनामध्ये खाली आल्यावर तुम्हाला आंब्याची झाडे छान दिसतील. मस्त असा परिसर आहे, हिरवागार एकदम. नक्की आहे इथे. तुम्हाला इथलं लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर आहे वगैरे तुम्हाला कमेंटमध्ये किंवा इथं तुम्हाला दाखवतो. रूमची व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवतो. रूम टूर दाखवतो. आम्ही जी रूम घेतली खूप छान आहे. वातावरण इथं झोपाळा आहे, छान बसायला वगैरे. मागे आंब्याची झाडं वगैरे यांची छान. पसारा आहे. टीव्ही आहे, कबर्ड आहे, इकडे गॅलरी आहे. आंब्याची झाडं. दुपारी आत्ता आमचं मस्त जेवण झालं, मस्त झोप झालेली आहे. आणि आता आम्ही पुढे इथून एक 20 मिनिटावरती पावस देवस्थान आहे. ते स्वरूपानंद सरस्वती महाराजांचं देवस्थान आहे, तिथं भेट देणार आहोत. तिथून झाल्यानंतर पुढे आम्ही गणेश गोळे गणपती आहे, तिथे एक आम्ही भेट देणार आहोत. नंतर त्याच्या पुढेच खाली कशेळी व्ह्यू पॉईंट, लक्ष्मीनारायण मंदिर आणि आपल्या भारतातलं एकमेव सूर्याचं मंदिर म्हणजे श्री कनकादित्य मंदिर, अशा ठिकाणी जाणार आहोत. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. थँक्यू.
सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की गुळ्याचा गणपती पुण्याला गेला असं का म्हणतात, त्याचं कारण सांगावं किंवा कमेंट सांगा मला त्याच्यामध्ये काय. पवित्र स्थान आहे, प्रवेश करून एक फुट काढ घरला जाता.